Hello, good morning friends. Today we are going to learn फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. बघा इकडे या ठिकाणी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्यामध्ये प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकाराचे वाक्य आपण आज घेणार आहोत. लक्ष द्या इकडे. बघा आपण असं करत असताना त्याचं स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे. एखादी गोष्ट आपण करतो तर ती नेहमी केली पाहिजे. नियमित अभ्यास जर नाही केला तर आपल्याला योग्य ते प्रश्नांची उत्तरं देता येणार नाहीत. माझा एक मित्र होता बघा लहानपणी. आम्ही जेव्हा 10वीला होतो तेव्हा तो काय करायचा, संध्याकाळी आम्ही हॉस्टेल राहायचो. 6-7 वाजता आमचे जेवण झाले की थोडं अर्धा घंटा आम्ही खेळायचे आणि नंतर फिरल्याच्या नंतर थोडस फिरून आलं की अभ्यासाला बसायचे 8 वाजता. परंतु तो काय करायचा रमेश, 8 वाजता आला की अंगावर पांघरून घ्यायचा आणि झोपायचा. आता मला सांगा 8 वाजता झोप लागते का? त्याला झोप लागत नसं. आम्ही 11 वाजेपर्यंत 10 ते 11 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करत बसायचो. तो बिचारा या अंगणाहून त्या अंगणावर त्याचा लोळत बसायचा, झोपण्याचा प्रयत्न करायचा. पण एवढ्या लवकर त्याला काही झोप लागत नसे. मग उठायचा 11 वाजता उठायचा आणि अभ्यासाला लागायचा. परंतु त्याला काही 15-20 मिनिटं अर्धा घंटा अभ्यास करायचा, मग त्याला आपोआप झोप लागायची. मग आम्ही उठून बघायचे तर तो असे इकडून तिकडे झुलत असे बोलायचा असा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण वेळेच्या वेळेवर कामं केले पाहिजे, वेळेच्या वेळेवर अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर आपण बघूयात प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकाराचं स्ट्रक्चर काय आहे आणि ती वाक्य आपण कशी तयार करायची. इंग्रजी मित्रांनो एकदम सोपं आहे. मराठीपेक्षा इंग्रजी सोपे आहे, परंतु ती मन लावून करायला लागते. मन लावून त्याचं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे बघा त्याचं स्ट्रक्चर बघा. विल प्लस करता प्लस हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस प्रश्नचिन्ह. पहा, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे काय मित्रांनो? क्रिया म्हणजे करणे. तुम्हाला मी सांगत असतो इट, एट, इटन. ईट काय रे पहिलं रूप, एट दुसरं रूप आणि इटन म्हणजे तिसरं रूप. हे आपल्याला तसं पाठ पाहिजे. जसं राईट, रोट, रिटर्न. या ठिकाणी हे रिटर्न हे आहे तिसरं रूप. चला तर बघूया आपण पहिलं वाक्य काय आहे. तर विल आय हॅव रिटर्न म्हणजे मी लिहिलेले असेल का. बघा इथं काय आलं, विल आलं प्लस करता आलं प्लस हॅव आलं प्लस क्रियापदाचे तिसरे रूप आलं आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. दुसरं वाक्य बघा. विल वी हॅव रिटर्न म्हणजे आम्ही लिहिलेले असेल का. तर तिसरं वाक्य बघा. प्रत्येक वाक्यावरती बघा तुम्ही, प्रत्येक वाक्यामध्ये विल प्लस करता प्लस हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस प्रश्नचिन्ह आलेलं आहे. आता ही पुढचे वाक्य मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी घेत आहे. विल वी हॅव रिटर्न म्हणजे आम्ही लिहिलेले असेल का. पुढे बघा तिसरं वाक्य. विल यू हॅव रिटर्न. विल यू हॅव रिटर्न म्हणजे तू लिहिलेले असेल का किंवा तुम्ही लिहिलेले असेल का. चौथा वाक्य बघा. विल ही हॅव रिटर्न. ही म्हणजे कोणते, तो म्हणजे त्याने लिहिलेले असेल का. विल सी हॅव रिटर्न तिने लिहिलेले असेल का. पुढे बघा. विल इट हॅव रिटर्न त्याने लिहिलेले असेल का. असा तो बघा. विल दे हॅव रिटर्न. दे म्हणजे कोण मित्रांनो, तो तिथे म्हणजे त्यांनी लिहिलेले असेल का. उदाहरण बघूया आपण. विल आय हॅव रिटर्न अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिलेले असेल का. अशा प्रकारे आपण प्रश्नवाचक होकाराचे वाक्य बघितले. आता बघा प्रश्नवाचक नकारासाठी काय लागेल. सेम स्ट्रक्चर आहे, फक्त या ठिकाणी विल प्लस करता प्लस नॉट हॅव इथं घ्यायचं आहे. इथे काय घेणार फक्त आपण नॉट हॅव. इथं फक्त नॉट घेतो. इथं नॉट होतं का, फक्त नाही. इथं हॅव होतं फक्त, इथं नॉट हॅव घ्या प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस प्रश्नचिन्ह. वाक्य बघा. विल आय नॉट हॅव. इथं काय आलं नॉट हॅव. इथं काय आलं पहिलं काय आलं विल आय हॅव रिटर्न आलं. विल आय हॅव रिटर्न इथं फक्त नॉट घ्यायचं आहे. नॉट म्हणजे नाही. म्हणजे विल आय नॉट हॅव रिटर्न म्हणजे मी लिहिलेले नसेल का. भविष्य काळामध्ये बोलत आहोत. पुढचा आहे. विल वी नॉट हॅव रिटर्न म्हणजे आम्ही लिहिलेले नसेल का. लक्ष द्या मित्रांनो. विल यू नॉट हॅव रिटर्न तू लिहिलेले नसेल का किंवा तुम्ही लिहिलेले नसेल का. चौथं बघा. विल ही नॉट हॅव रिटर्न त्याने लिहिलेले नसेल का. पाचवं बघा. विल सी नॉट हॅव रिटर्न तिने लिहिलेले नसेल का. सी म्हणजे ती.
6वा आहे विल इट नॉट हॅव रिटर्न, त्याने लिहिलेले नसेल का. 7 बघा विल दे नॉट हॅव रिटर्न, दे म्हणजे ते, तो ती ते आपण बघा म्हणजे त्यांनी लिहिलेले नसेल का. आता एक्झाम्पल बघा विल आय नॉट हॅव रिटर्न अ लेटर, म्हणजे मी पत्र लिहिलेले नसेल का. मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकाराचं स्ट्रक्चर, त्याची वाक्य तयार केलेली आहेत. कशी केली आपण ते बघितलेले आहेत. तसंच तुम्ही आता काय करा मित्रांनो, हे सर्व वाक्य वहीवर लिहून घ्या, त्याचा प्रॅक्टिस करा, सराव करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.